पाय क्रॉस करा, हात क्रॉस करा, डोळे अलगद बंद. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत येतोय, श्वास जातोय. मनाला पूर्ण शांत करा. कुठलाही जप नाही, कुठलाही विचार नाही. मन शांत होत चाललंय. मन शांत आहे. गुरूंना नमस्कार करायचा आहे. ध्यानाची परमिशन मागायची आहे. आई वडिलांना नमस्कार. पूर्ण लक्ष श्वासावर. तुमच्या सगळ्यांच्या हृदयात असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार. आणि तुमच्यासारखे महान आत्म्यांना जन्म देणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. पूर्ण लक्ष आता ब्रह्मरंध्रावर केंद्रित करा. ब्रह्मरंध्रावर पांढऱ्या प्रकाशाचा प्रवाह येतोय. साक्षी भावाने बघायचंय. पूर्ण लक्ष केंद्रित करा ब्रह्मरंध्रावर. तिथे व्हायब्रेशन जाणवतील. कोणाला थंड, कोणाला गरम, कोणाला दाबल्यासारखं होईल, तर कोणाला पीस फिरवल्यासारखं हलकं हलकं वाटेल. पूर्ण लक्ष द्या. आता या प्रकाशाला आपल्याला सरळ मूलाधार चक्रापर्यंत घेऊन जायचंय. प्रकाशाबरोबर सरळ खाली मूलाधार चक्रापर्यंत पोचा.
मूलाधार चक्रावर लाल रंग आहे. स्थिरवा चक्रावर सुंदर असा लाल रंग आहे. काही वेळ आपल्याला मूलाधार चक्रावर थांबायचंय. ज्यांना रंग दिसत नाही त्यांनी फक्त कल्पना करा, तुमची साडी आठवा, गुलाबाचं फूल आठवा आणि दिसत नसेल तर गणपती आठवा. तिथली देवता ही गजानन आहे. ओम. 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 आता या लाल रंगाला आपल्याला स्वादिष्ठान चक्रापर्यंत न्यायचंय. 2 बोट फक्त. आणि स्वादिष्ठान चक्रावर केशरी रंग आहे, ऑरेंज कलर. जलतत्व, 2 ओंकारात स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचायचंय. ओम. ओम. स्वादिष्ठान चक्रावर पूर्ण स्थिर व्हा. बेंबीच्या खालचा भाग आहे हा. या संपूर्ण भागात ऑरेंज कलर पसरला आहे बघा. मूत्रमार्ग, आपलं गर्भाशय, मूत्रनलिका, पूर्ण जो भाग आहे
स्वादिष्ठान चक्राच्या अंतर्गत येणारा त्या संपूर्ण भागावर ऑरेंज कलर पसरलाय. या चक्राची देवता ब्रह्मदेव आहे. बेंबीच्या खाली 4 बोट पूर्णपणे केशरी रंग पसरला आहे. मनाने हा केशरी रंग पसरवा. स्वादिष्ठान चक्रातून निघणारा हा केशरी रंग आपल्या खालच्या भागात पसरलाय. स्वादिष्ठान चक्रावर स्थिर स्थिर व्हा. आता आपल्याला स्वादिष्ठान चक्रातून मणिपूर चक्रात जायचंय. 2 ओंकारात आपण हा रंग वर घेऊन जातोय बेंबी पर्यंत. आणि मणिपूरचा रंग पिवळा आहे. स्वादिष्ठान पासून मणिपूर पर्यंतचा प्रवास 2 ओंकारात.
मणिपूर चक्रावर स्थिर व्हा. बेंबीच्या ठिकाणी पिवळा रंग आहे. याची देवता विष्णू आहे. पीतांबर घातलेले. पिवळ्या रंगाची कुठलीही शेड दिसू शकेल. पूर्ण लक्ष केंद्रित करा. स्थिर व्हा चक्रावर. आता नाभीचा प्रदेश पूर्ण आपल्याला व्यापायचा आहे. ते वरपर्यंत छातीच्या बरगड्यांच्या खालपर्यंत आपल्याला जायचं आहे. पूर्ण पिवळा रंग पसरवायचा आहे. पिवळा रंग पसरला आहे अशी कल्पना करायची आहे. ओम. 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 स्थिर व्हा. दोन ओंकारामध्ये आपल्याला अनाहत चक्राजवळ जायचंय. अनाहत चक्राला दोन रंग आहेत. एक गुलाबी आणि दुसरा हिरवा. आज आपण हिरवा रंग पसरवूया. हिरवा रंग हिलिंगचा आहे. आपलं हृदय, फुफ्फुस, त्याच्या आजूबाजूचे सगळे ऑर्गन्स हे अनाहत चक्राच्या नियंत्रणाखाली येतात. पूर्ण लक्ष अनाहत चक्रावर केंद्रित. चक्रावर स्थिर.
चक्रावर स्थिर व्हा. हा हिरवा रंग आपल्याला मानेपर्यंत पसरवायचा आहे. हृदयापासून तर मानेपर्यंत, आपल्या धडापर्यंत, हातांपर्यंत. त्याच्यात हात पण येतील दोन्ही. एखादा ब्रश घेऊन तुम्ही जेव्हा पेंटिंग करता, हळूहळू हळूहळू हा रंग भरत जाता. तसाच हा रंग अनाहतापासून तर मानेपर्यंत भरत जातोय. ओम. स्थिर व्हा. तुमच्या वरच्या भागात पूर्ण हिरवा रंग पसरलाय. आता दोन ओंकारात आपल्याला विशुद्धी चक्रापर्यंत जायचंय. विशुद्धी चक्राचा रंग आहे निळा. दोन ओंकारात आपण अनाहतापासून विशुद्धीवर जाणार आहोत. ओम. ओम. विशुद्धी चक्रावर या. विशुद्धी चक्रावर नेव्ही ब्ल्यू कलर आहे, डार्क निळा. आता आपल्याला पूर्ण मानेत हा रंग पसरवायचा आहे.
शंकराची मान जशी निळी असते तशी आपली पण मान निळी होणार आहे. प्रथम स्थिर व्हा चक्रावर. स्थिर. विचारांना बाजूला सारा. श्वासावर या. पुन्हा चक्रावर. स्थिर. स्थिर व्हा. आता आपल्याला कंठातून सरळ आज्ञाचक्रावर पोचायचे आहे 2 ओंकारात. इथे कोणाला पांढरा दिसतो तर कोणाला जांभळा दिसतो. आकाश तत्व आहे. 2 ओंकारात आपण विशुद्धीवरनं आज्ञाचक्रावर पोहोचणार आहोत. ओम. आज्ञाचक्रावर स्थिर 2 भेवयांच्या मध्ये. नवीन लोक 2 ओंकार 3 ओंकारापर्यंतच थांबा आणि श्वासावर या. जुन्या लोकांनी पूर्ण वेळ थांबायचंय. स्थिर व्हा चक्रावर. 2 भिवयांच्या मध्ये. आपले डोळे बुबुळ कॉर्नरला येतील आणि कॉर्नरवरनं आपण 2 भिवयांच्या मध्ये बघणार आहोत. पूर्ण लक्ष केंद्रित करा. ओम.
शांत व्हा. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित. शुक्राची चांदणी बघण्याचा प्रयत्न. चमचमता तारा दोन बेवयांच्या मध्ये. नवीन डोकं थांबू नका. नवीन लोकांनी फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. श्वासावर सगळेजण श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. सगळे रंग आपल्या शरीरभर पसरले आहेत. संपूर्ण शरीर एका चित्रासारखं चित्रित झालंय. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. येणारा श्वास, जाणारा श्वास. संपूर्ण मनात शांती पसरली. शांती. मन एक वेगळ्याच धुंदीत आहे. शरीर शिथिल झालेलं आहे.
1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात एकमेकांवर छान रब करा. संपूर्ण शरीरावर फिरवा. हळूच डोळ्यांवर घेऊन या. हाताच्या फटीतून प्रकाश बघण्याचा प्रयत्न. ज्यांना थोडासा वेळ अजून हवा आहे त्यांनी अजून थोडासा वेळ घ्या. एकदम निघण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या आणि हळूहळू बाहेर निघा. हळूहळू बाहेर या. उद्या आपण याच रंगाची मिक्स कसे करायचे हे घेऊया. हळूहळू बाहेर. हा सुजाता ते बोला. आवाज नाही येत आहे हो. सर्वप्रथम अनघाताई तुमचे मी खूप खूप आभार मानते सर्व ग्रुपच्या वतीने. कारण तुम्हाला बरं नसताना खोकला झालाय, प्रवासात त्रास झालाय, तरीही तुम्ही अगदी काय परवापासून तुम्ही रोज घेताय याचे मी खूप खूप सर्वांच्या वतीने आभार मानते. आणि आजची क्रिया खूप छान झाली. आज्ञाचक्रावर आणि सर्वच चक्रांवर रंगांची उधळण होत होती. खूप खूप धन्यवाद. बोल राधिका. ताई खूप छान ध्यान झालं. आणि ना ताई ध्यान छान झालं. कलर्स नाही दिसले पण प्रत्येक इथे वेगवेगळे व्हायब्रेशन्स होते. कधी गोल होते, कधी उभे होते गळ्याला वगैरे. आणि छान होते. मला क्वेश्चन होता ऍक्च्युली, मी विसरली मे बी. आपण जे दैवत बसवतो, मग मी युजली इमॅजिन करते तिथे एक चौरंग आहे, त्याच्यावर तो कपडा आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा बसले, त्याच्यावरती एक एक देव बसले त्याचा. सो ते आपल्याकडे तोंड करून देव बसवायचे का समोर तोंड करून देव बसवायचे? म्हणजे आपण बसलोय त्या पोझिशनला का माझ्याकडे तोंड करून देव बसवायचे? मी तुला खरं सांगू, देवाला आकारच नाहीये. तो निराकार आहे. ओके. गणपती बाप्पा पण निराकार आहे. आपण देतो त्याला आकार. ओके. निर्गुण निराकार आहे. कुठलाही देव शक्ती आहे ती. आपण दिलेला आहे आपल्या सोयीसाठी की गणपती असा, शंकर असा, विष्णू असे, ब्रह्मादेव असे. पण याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. सो प्रकाश पकडू? नाही, तुला प्रकाश बस. देव हे पहा, पहिली पायरी आपल्याला सगुण रूपच आहे ना. तर तुला त्यांना जसं पाहिजे तसं तू करू शकते. म्हणजे गणपतीच्या हातात तू मुरली पण देऊ शकतेस. असं काहीच नाहीये. आपल्याला आपला देव आपल्यासारखा हवाय. पण तो तुला त्यांना फेस म्हणजे तुझ्याकडे आता कर ना. हा तर तेच, म्हणजे मी जेव्हा इमॅजिन करते तेव्हा मला तो फेस कुठल्या साईडला घ्यायचा हे समजत नव्हतं. सो त्या कन्फ्युजन मध्ये अडकायला होतं मध्येच नाही मध्येच, नाही, म्हणून अडकायचंच नाहीये. म्हणून अडकायचंच नाही. विचारलं आज. आपल्याला पाहिजे तसं. ओके. ती शक्ती आहे. ती एक मोठी वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. जसं आपण बल्ब म्हणतो, ट्यूबलाईट म्हणतो, पंख्याची ऊर्जा वेगळी म्हणतो, सोलरची वेगळी म्हणतो.
तशी ओके. ही सगळी ऊर्जा आहे. ओके. उज्ज्वला ताई बोला. हॅलो. हॅलो, नमस्ते ताई. असेच नमस्ते. प्रश्न पण पडतात. हा, असेच प्रश्नही पडतात खूप. आणि क्रिया तर खूप सुंदर होते. स्पंदनं इतकी की म्हणजे अगदी सुखावं, म्हणजे पूर्वीच्या स्पंदनांमध्ये आणि आत्ताच्या स्पंदनांमध्ये हा फरक जाणवलाय की पहिल्यांदा असं म्हणजे स्पंदन व्हायचं, पण आता ती स्पंदनं सुखावह, रोमांचकारी अशी छान वाटतात. पूर्वी पण वाटायची कधी कधी. काही वेळेला आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चेहरे दिसतात, तर त्याचं काय समजायचं? ब्लॉक समजायचे का त्याच्यासाठी आपण कसं रिॲक्ट व्हायचं, त्याला कसा प्रतिसाद द्यायचा, म्हणजे हे उद्या घेते. कळत नाही. मग असं चालेल. कारण उद्या मला घे. काल पण अशी एक पिवळ्या रंगाची छान मुलगी येऊन बसलेली दिसली. खरं तर म्हणजे ती आपल्या म्हणजे पिवळा रंग मणिपूरचा आहे, पण ती ह्याच्यामध्येच बहुतेक दिसली मला. मूलाधार आणि स्वादिष्टांमध्ये इतका सुंदर होती ती. म्हणजे मला असं जाणवलं की ती खूप तेजस्वी आहे. आणि मग नंतर ते गेलं. पण मग अशा वेळेला आपण काय करायचं? म्हणजे असं नको व्हायला की परमेश्वर आपल्याला देतोय आणि आपण घ्यायला असमर्थ आहोत, किंवा आपल्याला, मी तर या बाबतीत मी तर काही असं म्हणत नाही, तू जे योग्य आहे ते माझ्यासाठी साठी करशील, हे तर गुरुला प्रार्थनाच करते. पण काही वेळेला आपल्याकडनं पण काही प्रयत्न व्हायला पाहिजेत. तर ते काय करायचे? तर ते ती ते तुम्ही शक्ती आहे. सांगा. ती शक्ती आहे. हा. तिला प्रणाम करायचा. तिला विचारायचं काही ओके. मेसेज आहे का माझ्यासाठी. हा, ते हळूहळू लक्षात हे नाही लोक राहत बोलायला हा हळूहळू हा हे लोक हा. बोलायला लागतात. बोलतात आपल्याशी. पण मग असं पण होतं ना, आपण सिद्धींच्या मागे नाही लागायचं असंही म्हणतात ना. तर सिद्धी म्हणून मग नाहीये असं त्या. वाटतं की आपण त्याच्या. सिद्धी हा. नाहीये. या सिद्धी नाहीयेत. ओके. या शक्ती आहे. या आपल्याला ध्यानात शक्ती अनेक लोक मदत करत असतात. आपल्या अपरोक्ष आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण. आहे. त्याच्यामुळे जे आपल्या मनाला सुखावह आहे, तेजस्वी आहे, ते नेहमी पॉझिटिव्ह आहे. ती आपल्याला कुठेतरी ती शक्ती आपल्याला मदत करायला आलेली असते. तिला प्रणाम करायचा, तिला विचारायचं, ओके. बस. एवढंच क्रिया करायची आपल्याला. ओके. खूप खूप धन्यवाद. अनुपमा ताई बोला. काही आत्मवंदन, प्रणाम. छान झाली प्रोसेस. शांत, हलकं वाटलं. ट्रान्स मध्ये गेले होते. खूप छान ताई. काही कळत नव्हतं विशेष असं ध्यानामध्ये. ताई, मला एक विचारायचं होतं. मी तो ताई आहेत ना? हो, आहे आहे, बोल. ताई, तो दिवा लावायचा ना 40 दिवस, तो माझा जरा गॅप झाली, तर मी कधीपासून सुरुवात करू ग? ते ऋतालाच विचार ना. चालेल. मी आजपासून सुरुवात करू शकते, पण तिलाच विचारते. नाही, करता केव्हाही पासून येतं, पण ते कसं हा. कुठलीही क्रिया किंवा कुठलीही गोष्ट आपण जेव्हा 40 दिवस करतो, हो, बरं बरं. तर त्याचा अनुभव आपल्याला खूप छान येतो. बरं. त्याला सातत्य पाहिजे असतं. इव्हन ध्यानाचं बघा, तुम्ही 8 दिवस 15 दिवस कराल, सोडून द्याल, पुन्हा कराल, पुन्हा सोडून द्याल, तेवढे अनुभव नाही येत, बरोबर. तेवढं पोचणं नाही होत. बरं. त्यामुळे सातत्य. 40 दिवस सांगितलं ना, 40 40 हा आकडाच एक वेगळा आहे. हनुमान चालीसा आहे. हो. त्याच्या मागचं एखाद्या वेळा आपण बोलूया. चालेल, मग विचारते मी त्यांनाच आणि सुरुवात करते मग. पण छान होते ध्यान. अनुभवही चांगले आहेत. सांगता येत नाही सगळे असे, पण आहे, छान आहे, प्रगती आहे. खूप खूप धन्यवाद ताई. शिवानी ताई बोला.
ताई, ध्यान खूप छान झालं. मला पण असं म्हणजे मी मागे म्हटलं होतं तुम्हाला की मी ठरवलं होतं आता आपण व्हिज्युअलायझेशन मध्ये अडकायचं नाही, कारण मला असं जाणवायला लागलं होतं आपणच आपल्या काहीतरी ह्याच्यात मनात हे मूर्त स्वरूपात बघत राहतो ध्यानात, असं वाटत होतं. म्हणून मी ते व्हिज्युअलायझेशन मध्ये अडकत नव्हते. त्यामुळे मला मध्यंतरीच्या काळात काही अनुभव येत नव्हते आणि ट्रान्समध्ये पण जात नव्हते. त्यामुळे असं मनात खूप चुकचुकल्यासारखं होत राहायचं सारखं. पण आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की बहुतेक मी बॅलन्स स्टेट मध्ये येत आहे आणि मी तेवढा मनावर आता कंट्रोल मिळवला आहे की मी डोलन क्रियेमध्ये अडकत नाही, मी व्हिज्युअलायझेशन मध्ये अडकत नाही, मी कुठल्या अनुभवांमध्ये अडकत नाही. पण माझी ध्यानाची वेळ चुकत नाही. म्हणजे मला 8-10 झाले की मी कितीही गाढ झोपेत असले तरी मला जाग येणार, मी ध्यान करणार. इतकं व्यवस्थित सगळं चाललं आहे. म्हणजे म्हणजे खूप या मधल्या 1 महिना 1.5 महिन्याचा काळ अक्षरशः असा चलबिचल होत होती की आपलं काहीतरी चुकतंय का, आपण मागे जातोय परत का, कुठे परत खाली आलोय का. पण आज तुमच्या ह्यानी सगळ्याची उत्तरं मिळाली. आणि विशेष म्हणजे काल खूप दिवसांनी मला मणिपूर चक्रावर हे माझ्या वडिलांच्या दवाखान्यात, माझे वडील डॉक्टर होते, तर दवाखान्यात धन्वंतरीची एक फ्रेम असायची. तर ती त्यातली रूप म्हणजे अगदी तेच, काहीही फरक नाही, ते पूर्ण साकार झालं. आज पण ते समोर आलं आणि बाकी मणिपूर पासून वरती सगळे रंग दिसले. फक्त मुलाधार पाशी रिव्हॉल्विंग असं चक्र दिसत होतं उभं उभं व्हाईट प्रकाशात मुलाधारापाशी. पण खूप दिवसांनी हे सगळं मी अनुभवलं की कलर्स आणि हे ते. आणि मग जरा परत हे आली की आपण नाही आहोत, व्यवस्थित आहोत, प्रवास पुढे मागे होत राहील. पण ही हे झाली त्यामुळे खूप खूप धन्यवाद. म्हणजे मनाची शाशंकता दूर झाली. खूप खूप धन्यवाद ताई. अनुराधा ताई बोला. नमस्कार ताई, देवार वंदन. आजचं ध्यान खूपच छान झालं. म्हणजे आज मी ट्रान्स मध्ये गेलेच नाही, अगदी पूर्णतः ह्याच्यामध्ये होते, ते सांगायचं. अरे कसं आहे आज मला जे जे काही प्रश्न पडायचेत ना ते आज रोहिणीने तुम्हाला विचारले आणि त्याचं उत्तर मला मिळालं. मी खूप समाधानी आहे आणि त्याच्याप्रमाणेच मी स्वतःमध्ये बदल करून घेईन. मला खूप व्हेलिंग किंवा डोलन क्रिया खूप जाणवत होती, त्याच्यावर आज तुम्ही जे काही उत्तर सांगितलं ते बरोबर आहे आणि त्याच्याप्रमाणे मी स्वतःमध्ये बदल करेन. धन्यवाद. खूप छान, तुमची प्रगती तशी खूप छान आहे. ओके. पण हेलिंग खूप होत होतं मला, की काय करू, कंट्रोल नव्हता करता येत मला. नाही पण होत कंट्रोल. काय मी होतं आपलं शरीर मागतं ते सुख वेगळंच असतं, ते सांगून समजत नाही. ओके. ते सुख वेगळंच असतं, पण आपलं पण शरीर ते मागतं आपल्याला. पण त्याला किती द्यायचं आणि किती नाही. चॉकलेट खूप खाऊन चालत नाही ना. बरोबर. पण मुळाधार पासून तर सहस्राधारापर्यंत वेगवेगळ्या क्रिया माझ्या हातून घडत होत्या. रोहिणीने पाहिलं मला काल, आम्ही काल दुपारी केलं ना हे, तरी मला कधी पण केलं तरी मी एकटी असली तरी मला ती जाणीव खूप होते. तर त्याच्यावर काय तोडगा, तर तो तुम्ही आज उलगडून सांगितलेला. त्याच्याप्रमाणे मी करेल, कंट्रोल करायचा प्रयत्न करेल खूप. ती एनर्जी उद्या बोलते मी याच्यावर, की एनर्जी कशी इकडून तिकडे न्यायची. चालेल सर. मला तेच कळत नव्हतं. भयंकर म्हणजे मी एवढी त्याच्यात हे होत होते की मला काय करावं हे समजतच नव्हतं. काल रोहिणीने मला स्थिर 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 बोलत होती ती सारखी. पण आज तुम्ही जे उत्तर दिलं आणि ते मला उद्या समजावून सांगितलं तर खूप चांगलं होईल. उद्या घेते. चालेल. चला. थँक्यू. जय श्रीराम. तुम्ही खूप सगळ्यांचं ऐकून सगळ्यांना उत्तर इतकी छान देताना ताई, की खरंच तुम्हाला धन्यवाद माऊली. त्याच्यात काय मोठी गोष्ट.
खरंच खरंच धन्यवाद माऊली. खूप धन्यवाद. चला, जय श्रीराम. जय श्रीराम.